नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.4 मधला क्वेश्चन 1 आहे तो बघणार आहोत. चला, क्वेश्चन 1 काय म्हणतो बघा. कम्पेअर विथ जनरल फॉर्म अँड राईट एबीसीज व्हॅल्यू. म्हणजे हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहे आपल्याला, ते आपल्याला कम्पेअर करायचं जनरल फॉर्म मध्ये, जनरल फॉर्म सोबत, आणि एबीसी चे व्हॅल्यू काढायचे यामधून. चला, सगळ्यात पहिले 1, 2, 3 असे 3 एक्झाम्पल दिलेले क्वेश्चन 1 मध्ये. पहिलं बघू काय आहे. आपल्याला पहिलं दिलेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5. सो लिहा कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. याच्या सोबत कम्पेअर करायचे. आपलं काय आहे पुन्हा सांगा प्रॉपरली. एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इक्वल टू 0. हे आपल्याला इक्वेशन आहे. त्यामध्ये सो ए किती येणार इथं बघा. एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे तो काय आहे ए. तर मग एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती इथं 1. सो ए ची व्हॅल्यू येणार 1. आता बी काय याचा आहे. एक्स चा कोएफिशियंट किती आहे बी. तर इथं किती आहे एक्स चा कोएफिशियंट बी. पण इथं साइन पण घ्यायचं. मायनस असेल तर मायनस, प्लस असेल तर ऑलरेडी आपण घेतोच. सॉरी. चला बघा, आता सी ची व्हॅल्यू काय आहे बघा. सी म्हणजे कॉन्स्टंट. इथं कॉन्स्टंट किती आहे 5. आले का. ए बी सी, हा बी आणि हा सी. ओके, अशा प्रकारे आपल्याला ए बी सी च्या व्हॅल्यू भेटल्या. सोपं आहे, काही नाही. आता बघा नेक्स्ट इथं काय आहे. नेक्स्ट मध्ये हे याला एकदा प्रॉपरली लिहून घ्या बघा तुम्ही. 2m स्क्वेअर याला सगळ्या इकडे आणा. 5m प्लस 5 इक्वल टू 0. ओके. मग काय करायचं, कम्पेअर करायचं. कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. हा जनरल फॉर्म आहे, याच्यासोबत कम्पेअर करा. सो इथं ए किती भेटणार आपल्याला बघा. एक्स स्क्वेअरचा आहे, तर मग इथं मला सांगे यम आहे, तर आपल्याला इथं काय घ्यावं लागेल. यम स्क्वेअर घ्या, इथं बी यम घ्या, चालतं. ओके. आता काय आहे 2. सो बी ची व्हॅल्यू किती येणार मला सांगा बरं तुम्ही. कमेंट मध्ये सांगा, लवकर सांगा. ओके. काय येणार बी बघा. बी किती येणार -5. बघा सगळ्यात सोपं आहे. ही ए बी आणि सी. फर्स्ट व्हॅल्यू ए, सेकंड व्हॅल्यू बी, थर्ड व्हॅल्यू सी. फक्त व्हॅल्यू घेताना काय लक्षात ठेवायचं, साइन पण घ्यायचे. मायनस असेल तर मायनस, प्लस असेल तर प्लस. प्लस असेल तर ऑलरेडी आपण प्लस घेतो. ओके, तिथं दिलेला असतं आपल्याला प्लस. सी इक्वल टू किती येणार. सी किती येणार +5. ओके, अशा प्रकारे एबीसी भेटले आपल्याला. आणि हा 1 मार्कला येऊ शकतो क्वेश्चन बर का. ओके, लक्षात ठेवा. आता इथं सॉल्व्ह करा. y स्क्वेअर प्लस हा इकडे 7y इकडे आल्यावर काय होणार -7y प्लस 0 इक्वल टू 0. सी ची व्हॅल्यू काही नाही म्हणून आपण 0 घेतली. सो कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx ax स्क्वेअर. आता मला सांगा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. हा पण जनरल फॉर्म आहे, पण इथं आपल्याला कोएफिशियंट काय दिलेलं आहे y, म्हणून आपण काय करू. ay स्क्वेअर मायनस 7 सॉरी ay स्क्वेअर प्लस by प्लस c इक्वल टू 0. हा जनरल फॉर्म आहे, काही नाही. तेच आहे, फक्त कोएफिशियंट चेंज होते. त्या x असेल तर x, y असेल तर y, m असेल ते जनरल फॉर्म तोच राहणार. फक्त कोएफिशियंट नुसार त्याचे स्वरूप बदलणार. ओके. चला, काय करायचंय तुम्हाला. जर काही पण डाऊट येत असेल तर कमेंट मध्ये सांगा. आणि याच्या एबीसी च्या व्हॅल्यू तुम्ही सांगा बरं मला पटकन कमेंट मध्ये सांगा. जे रेकॉर्डिंग मध्ये बघताय ते सगळे कधी पण बघताय, चला सांगा पटकन. ओके, बघा ए ची व्हॅल्यू काय आहे बघा. y फर्स्ट इथं काय आहे 1. सो काय येणार याची व्हॅल्यू 1. बी ची व्हॅल्यू काय आहे -7.
वायच्या शेजारी काय आहे बी आणि सी काय आहे कॉन्स्टंट, सी किती येणार 0. ओके, आलं लक्षात. काय आहे आपला जनरल फॉर्म काय आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. मग x स्क्वेअरच्या शेजारी जी आहे ती a ची व्हॅल्यू, y च्या शेजारी जी आहे ती b ची व्हॅल्यू आणि c जो आहे कॉन्स्टंट तो c. ओके, चला आलं लक्षात. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.